पीसीओडीचे काही दुष्परिणाम असतात का? हो, निश्चितच दुष्परिणाम असतात, पण ते प्रत्येक वयोगटामध्ये आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने विभागू. तर मुलींमध्ये जर पीसीओडी जर असेल तर त्यामध्ये पाळीमध्ये कमी अंगावर जाणे, स्थूलपणा येणे आणि चेहऱ्यावर पुळ्या ज्याला म्हणतो, पिंपल्स ज्याला म्हणतो, ते पिंपल्स येणे, जी लव जी आहे ती येणे. त्यामुळे त्या मुलीमध्ये कळत न कळत एक नैराश्य तयार होतं. वर्गात किंवा समाजामध्ये जाताना कोणी चेष्टा करतं, ते सगळेच ती चेष्टा किंवा ते बोललेलं सहजासहजी घेत नाही, काही ना ते मनाला लागतं. आणि त्यामुळे डिप्रेशन हा प्रामुख्याने सगळ्यात मोठा घटक आपल्याला विचारात घेतला गेला पाहिजे, की अशा मुलींमध्ये स्थूलपणामुळे समाजामध्ये मग त्यांचं जर तुम्ही त्यांना म्हटले की आज आपल्याला असं असं कार्यक्रम आहे तिकडे जायचं, तर ते सोयीस्कररित्या ते टाळतात. काही कारण देतील तुम्ही, मग ते टाळतात. मग ते काय होतं की ते मराठीमध्ये मला शब्द आठवत नाही, हो, एकलकोंडेपणा, ठीक आहे ना. आणि मग आणखीन एक प्रकारचा आहे की डिप्रेशन हा एक जो काही पार्ट आहे, यामध्ये आहार खूप वाढतो. मग हे परत मग एक विशेष सर्कल बनतं ना. तुमचा शारीरिक व्यायाम नाहीये, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, तुमचा आहार खूप जास्त आहे आणि ऑलरेडी तुम्हाला पीसीओडीची सुरुवात झाली. तो पीसीओडीचा जो काही ग्रेड आहे, जी टक्केवारी आहे, ती वाढत चालते. मग हे झालं मुलींमध्ये. मग याच केसमध्ये काय होतं की परत तिथं येतो मी की हा स्थूलपणा आहे, हे जे काही चेहऱ्याची जी काही घडण बदललेली आहे, तेव्हा मुलीच्या लग्नामध्ये अडचणी येतात. समजा एखाद्या मुलीला एखादा मुलगा पसंत पडला, सगळ्या काही गोष्टी तुमचं काय पत्रिका वगैरे जी आहे ती जोडली, माणसं चांगली आहे, सगळं चांगली, पण ते मुलाला मुलगी पसंत नाही. त्याचं कारण काय की मुलीच्या चेहऱ्यावर पुळ्या आहेत, तिची हेअरलाईन थोडीशी जास्त आहे किंवा मुलगी जास्त स्थूल आहे. या भीतीपोटी, या याच्यापोटी मग ती मुलगी परत त्याच चक्रामध्ये अडकते. आता आपण असा दुसरा पार्ट असा घेऊया की लग्न झालेल्या मुलींमध्ये पीसीओडी. आता नवीन लग्न झालेल्या मुलींमध्ये पीसीओडीचा जो काही प्रमाण आहे, त्यामध्ये लक्षणं तीच आहे. पाळी अंगावर कमी जाणे, पाळी अनियमित असणे, पिंपल्स, पुळ्या येणे, ओके ना. आणि हा जो काही प्रकार आहे, मग याकरता ट्रीटमेंट जो काही पार्ट आहे, तो ट्रीटमेंट पार्ट एकदम वेगळा आहे. आणि तिसरा भाग म्हणजे की 30 नंतर 35 नंतर ज्या महिलेचे संतती नियमाचं ऑपरेशन झालं आहे, म्हणजे काय, तिची फॅमिली कंप्लीट आहे, पण तिला काही कारणास्तव तिला पीसीओडी झाला, मग तिला ट्रीटमेंट देण्याची पद्धत वेगळी आहे. पण ह्या तिन्ही स्टेजमध्ये 15 ते 20 नवीन लग्न झालेली मुलगी आणि 35 नंतरची मुलगी, जिला की एस्टॅब्लिश्ड म्हणजे डायग्नोस पक्क झालेला आहे, जर पीसीओडी असेल, त्यातला एक कॉमन फॅक्टर काय आहे, आहार, वजन कमी करणे, एक्सरसाइज, या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कॉमन आहेत. मग वेगळं काय आहे, तर वेगळं आमची जी काही औषधं आहेत, आमची जी काही ट्रीटमेंट देण्याची पद्धत आहे, ट्रीटमेंट देण्याचा कालावधी आहे, तो बदलतो. तर आपण जर असं म्हणाल की मग ह्या 15 ते 20 वयोगटातल्या मुलींना मग ट्रीटमेंट द्यायचीच नाही का, तर या प्रश्नाचं उत्तर मी असं देईल, ट्रीटमेंट न देता त्या मुलीचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. आणि त्या मुलीबरोबर तिच्या आईचं, तिच्या आजीचं, तिच्या हुशार मावशीचं, यांचं पण काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या डोक्यामध्ये एक ग्रह झालेला असतो की तिला पाळीमध्ये कमी अंगावर जातं, त्यामुळे तिची ओटी फुगली. नाही, असा काहीही प्रकार नसतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, ब्लिडिंग किती होतं पाळीमध्ये, नॉर्मली 70 ते 80 ml. महिन्याखेरीज एका महिन्यामध्ये एका मुलीच्या शरीरामध्ये
रक्त तयार होण्याची प्रक्रिया त्यापेक्षा जास्त असते. काय त्यामुळे ते ब्लिडिंग झालं तर तिला कमी जर झालं तर तिला या कारणामुळे तिची ओटी मोठी झाली, तिचं कंबर मोठं झालं. हा जो काही गैरसमज आहे हा समाजाने गैरसमज काढून टाका. हे जे काही हा प्रॉब्लेम जो आहे अंगावर कमी जाण्याचा हा पूर्णपणे पीसीओडी जे आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा सिंड्रोम आहे, यामुळेच आहे. का की जो स्त्रीबीज आहे, अंडकोश जे तुमचं आहे ते स्त्रीबीज तयार करत नाही. स्त्रीबीज का बरं तयार होत नाही तर त्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रॉलिफरेटिव्ह फेज आणि सिक्रेटरी फेज हे 2 फेज असतात मासिक पाळीचे. या अशा केसमध्ये ज्यांची की पाळी खूप अनियमित असते, यामध्ये हा जो प्रॉलिफरेटिव्ह फेज आहे जो की नॉर्मल पिरियडमध्ये फक्त 14 दिवस असतो, तो खूप मोठा असतो. उदाहरणाकरता तुम्हाला सांगतो की एखाद्या महिलेची पाळी जर 60 दिवसानंतर येत असेल, 60 दिवस, तर हा प्रॉलिफरेटिव्ह फेज जो आहे तो 45 दिवसाचा असतो. कारण शेवटचा सिक्रेटरी फेज आहे तो कॉन्स्टंट असतो 14 ते 15 दिवस. म्हणून उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं की 45 दिवस तिच्या शरीरावर इस्ट्रोजन नावाचा जो घटक आहे तो राज्य करतो. तिच्या गर्भाशयाच्या पेशीवर, तिच्या जो काही ओव्हरी ज्याला म्हणतो आपण त्यावर, त्यामुळं तिची पाळी उशिरा येते आणि त्यामुळं तिच्या अंगावरचं जाण्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होतं. का होतं की आतलं अस्तर जे आहे एंडोमेट्रियम ते तयारच होत नाही. कारण ते तयार होण्याकरता दोन्ही हॉर्मोनची एक समताल त्या पाळीच्या दिवसामध्ये तयार झालं पाहिजे, इस्ट्रोजन अधिक प्रोजेस्टेरॉन, मग ते होत नाही. ठीक आहे. मग आता ह्या मुलींमध्ये आपण काय करतो, त्यांची जीवनशैली बदलण्याकरता त्यांना जसं मी म्हटलं त्यांची काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. त्यांच्या आहारामध्ये प्रामुख्याने बदल करणं गरजेचं आहे. त्यांनी एक्सरसाइज व्यायाम केले पाहिजे, शारीरिक व्यायाम जास्त केले पाहिजे. मग आता जर माझ्याकडे एखाद्या गावातली मुलगी जर आली, मी तिला म्हटलं तू जिम मध्ये जा, ते शक्य आहे का? तर नाही आहे. मग आई किंवा वडील लाड म्हणा किंवा भीतीपोटी म्हणा किंवा या आजकालच्या बदललेल्या परिस्थिती अनुसार म्हणा, नाही मुली शाळा जरी 1 किलोमीटर असली तरी तू रिक्षाने जा, तुला स्कूटी घेऊन देतो किंवा तू बसनी जा, हे न करता तिला सायकल घेऊन द्या. बरोबर. तिच्या आहारामध्ये तुम्ही तिला ज्यावेळेस शाळेत जाण्यापूर्वी जो काही ती नाश्ता करते त्या नाश्त्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आता हा जो काही मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे, हा जो काही आहाराचा जो काही टाइम टेबल आहे, हा टाइम टेबल तसं बघितलं तर 3 गटामध्ये हा काम करणं गरजेचं आहे. तर मग काय की सुरुवातीचा जो नाश्ता तुम्ही आपली चहा पोळी खा, बटाट्याची चटणी खा, ठीक आहे, चहा पाव खा, चहा खारी खा, लवकर मुलीला पटकन स्कूलला जायचंय, तर मग हे बदललं पाहिजे. मग काय की तुम्ही तिला काकडी, मुळा, गाजर, टोमॅटो जे पण सलाड आहे ना ते तुम्ही तिला प्रामुख्याने खायला द्या. पाणी भरपूर प्यायला सांगा. मग तुम्ही म्हणाल की आता याचा आणि पाण्याचा काय संबंध आहे? पाणी आपण जे पितो ते पाणी पचन करण्यास सुद्धा आपल्या कॅलरी लागते आणि आपल्याला काय करायचं तर कॅलरी बर्न करायच्या आहेत, कॅलरी वापरल्या गेल्या पाहिजे शरीरात. आणि हे जे काही तुम्हाला मी सांगितलं की काकडी, मुळा, गाजर, टोमॅटो, बीट हे जे आहे यामध्ये कार्बोहायड्रेट हे घटक जे आहेत ते एकदम कमी प्रमाणात आहे. त्यामुळे हे सेवन केल्यानंतर त्या मुलीचं पोट भरणार आहे. ठीक आहे, पोट भरल्याचं तिला फील येतं. पण ज्या जास्त प्रमाणात कॅलरी ते काल चहा, पाव, चहा, खारी, चपाती, तूप लावून चपाती, बटाट्याची भाजी, आज घरामध्ये उपवास आहे मग साबुदाण्याची खिचडी, ओके, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या न देता तुम्ही जर आहाराचं जर अवलोकन केलं तर त्यामध्ये निश्चितच त्या पेशंटला म्हणेल मी, त्या पेशंटला निश्चितच त्याचा फायदा होतो. पुढचं जर म्हणाल की आता हा जो काही आहाराचा जो काही शेड्यूल आहे, हा शेड्यूल मला लग्न झालेल्या मुलींमध्ये किंवा 35 नंतरच्या स्त्रियांमध्ये
याचं अवलोकन होणं तसं सोपं आहे. पण जी मुलगी आपण आपली म्हातारी लोक म्हणतात तिचं खाय प्यायचं वय आहे, तुम्ही तोंडावर मारताय तिच्या, बरोबर ना, त्या वयामध्ये त्या मुलीला समोरच्या ताटामध्ये गुलाबजाम वाढलाय, भात वाढलाय, तूप लावलेली चपाती आहे, पराठा आहे, ठीक आहे, आणि हिच्या ताटामध्ये तुम्ही बाजूला दिलाय छाछ आणि फक्त उसळ आणि ते दिलंय, तर ते साहजिकच आहे तिला ते आवडणार नाही किंवा तिला ते समजणार नाही की माझ्या ताटात ते का बरं नाही. ठीक आहे, मग ह्या परिस्थितीपर्यंत आपण आपल्या मुलीला आपल्या पाल्याला जाऊ न देता ह्या गोष्टी आवाक्यात आणण्याचं काम पालकांचं आहे. आपण काय करतो की थोडं अतिशयोक्ती होईल, आपण जास्त लाड करतो मुलींची आपण जास्त लाड करतो का. पूर्वी जॉईंट फॅमिली असायची, बरोबर, मग घरामध्ये असायची 15-20 मुलं मुली, ठीक आहे, त्यामुळे 15-20 मुला मुलींना हा सगळा जो काही चोचलेपणा आहे तो शेतकरी कुटुंबाला परवडण्यासारखा नाही. आता झालीये न्यूक्लिअर फॅमिली, माझी एकच मुलगी आहे, आता नाही खाईल तर कधी खाईल, मग सासरगिरी गेल्यावरती सासूरवासी होईल. मग या सगळ्या प्रकारामुळे आपण ज्या दुष्टचक्रामध्ये अडकत आहोत त्या दुष्टचक्रातनं आपणच बाहेर पडलं पाहिजे किंवा आपल्या पाल्याला आपण त्या दिशेने घेऊन गेलं पाहिजे. आता आहाराचा पुढचा जर तुम्ही म्हणाल की हे जर तुम्ही नाश्त्यापुरतं सांगितलं, मग जेवणात काय, 2 जेवणामध्ये दीक्षित पॅटर्न आहे, बरेचसे पॅटर्न आहेत, पण ते दीक्षित पॅटर्न तुम्ही मुलांमध्ये कसं फॉलो करू शकाल ते थोडंसं अवघड आहे. मग मुलांना उपाशी न ठेवता त्यांना तुम्ही खायला द्या, पण असे पदार्थ तुम्ही खायला द्या ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचे घटक एकदम कमी असतील, गोड एकदम कमी असेल, असे घटक तुम्ही द्या. आता तुम्ही स्वतः सुगरण आहात, तुमचा स्मिता 21 किचन नावाचा काहीतरी तुमचा युट्यूबचा चॅनल आहे, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवतात, मी पण तुमचा तो चॅनल बघितलेला आहे. त्यामध्ये मग असे पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घाला ज्यामध्ये त्यांना आवडही निर्माण होईल आणि त्यांना पाहिजे ते घटकही मिळतील. ठीक आहे, मी असं म्हणत नाही की त्यांचं गोड पूर्णपणे बंद करा किंवा हे भात पूर्णपणे बंद करा, पण जी फ्रिक्वेन्सी जे तुम्ही रोज तिला तिच्या आहारामध्ये देता ते हळूहळू आज तुम्ही आठवड्यातून एकदाच द्या, त्यानंतर 2 आठवड्यानंतर द्या आणि हळूहळू असं तिला, आणि त्याची कुठल्याही गोष्टीची आपल्या शरीराला सवय झाली की आपण त्यामध्ये एकरूप होऊन जातो. आता जेवणाचं प्रमाण जर म्हणा तर जेवण 2 जेवण, यामध्ये कुठल्याही एका जेवणामध्ये मग त्या मुलीला, नवीन लग्न झालेल्या मुलीला म्हणा किंवा 35ची बाई म्हणा, काहींचं असतं की मी सकाळी उपाशी नाही राहू शकत, मला काम असतं, मला रानात जावं लागतं, त्या केसमध्ये त्यांना नॉर्मल जेवण जे आहे त्यांना सकाळी करायला सांगा आणि जे आहार मी आता तुम्हाला सांगणार आहे तो संध्याकाळी करायला सांगा. किंवा जे म्हणतील की नाही मला सकाळी मी तुम्ही सांगितलेला आहार घेऊ शकते पण संध्याकाळी मला माझं नॉर्मल डाएट पाहिजे, तर मग प्रोटीनयुक्त आहार जास्त घ्या. त्यामध्ये सगळी मोड आलेली कडधान्य जी आहे ना ते तुम्ही घ्या. मग ते मठ, मूग, उसळ, चवळी, चणा, राजमा. तुम्ही नॉनव्हेज जर खाणार असाल तर उकडलेली अंडी, पण उकडलेली अंडी म्हणजे त्यातलं फक्त पांढरं, पिवळं नाही, कारण त्यामध्ये परत लिपिड आहे, कोलेस्ट्रॉल आहे. ठीक आहे, ते तुम्ही त्यांना एका सकाळच्या याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, मग हे मोड आलेले कडधान्य कसे देणार तर ते तुम्ही काय ते त्याला संध्याकाळी ते पाण्यात भिजवता, मग त्याला ते मोड आले की मग त्याला तुम्ही सकाळी फोडणी द्या एक प्रमाणात. त्यात तुम्ही ते काय तुम्ही कढीपत्ता टाका, कांदा टाका, टोमॅटो टाका, तुमची कोशिंबीर टाका, जेणेकरून ते टेस्टी बनेल आणि तेच तुम्ही खायला द्या. क्वांटिटी डझंट मॅटर, तुम्ही पोट भरून खाऊ देते पण तेच खायला द्या, जेणेकरून जर तुम्ही तेवढं प्रोटीन खाल्लं समजलं तर त्यातून तयार होणारा कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोज जे आहे ते फक्त शरीराला गरजेपुरतेच आहे. ठीक आहे, आणि मग ते जर तुम्ही सकाळी घेतलं तर तुम्हाला संध्याकाळी भूक थोडी लवकर लागते. मग संध्याकाळचं जेवण तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, पण त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेन हे करताना जर तुम्ही सोमवारी जर तुम्ही चपाती खाल्ली तर मंगळवारी भाकरी खा, बुधवारी चपाती खाल्ली तर गुरुवारी भाकरी खा.
हे असं जे आहे ते का की परत चपाती व्हीट आहे, गहू आहे, हा. त्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे. ठीक आहे. तुम्ही जे काही तुमचं आहाराचं नियोजन करता त्या आहाराच्या नियोजनावर ह्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. मग तुम्ही म्हणाल की मी फक्त आहारच करेन, मी व्यायाम नाही करणार, तसं चालणार नाही. परत वयोगटामध्ये तो व्यायामाचा शेड्यूल आहे. एखादी लेडी आहे 35 वर्षाची आहे, वजन खूपच जास्त आहे, तिला जर तुम्ही म्हटले की तू 100 मीटर जॉगिंग कर किंवा पळ, तर तिला शक्य होणार नाही. ती जर राहणार राहते तर तिला ते शक्य होणार नाही. म्हणून खाण्याच्या बाबतीत, आहाराच्या बाबतीत आणि व्यायामाच्या बाबतीत असे व्यायाम तुम्ही समोरच्याला सांगितले पाहिजे की जे त्याला किंवा तिला शक्य आहे. मग आता तुम्हाला जर वॉकला जाता येणार नाहीये, तुम्ही घरी जॉगिंग करू शकता. तुम्ही जर परिस्थिती तुम्हाला त्या पद्धतीची परवानगी देत असेल तर ट्रेडमिल येतं, तुम्ही ते घरी ट्रेडमिल आणू शकता. ऑन वन स्टेज सायकलिंग असते की जे एका जागेवर तुम्ही ते सायकलिंग करू शकता, त्याला स्टँड असतं, मिळतं. ठीक आहे. जेणेकरून जसं तुम्ही सायकलिंग मध्ये तुमची जेवढी कॅलरीज जाते तेवढी तुम्ही घरातही करू शकता. ह्या ज्या काही आपल्या ज्या काही सोशल ज्या काही बाइंडिंग्स आहेत त्या बाइंडिंगवर मात करत तुम्हाला हे करणं भाग आहे. ठीक आहे. कारण जर हा जो काही प्रॉब्लेम आहे याकडं दुर्लक्ष जर केलं तर याचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसतील. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं की जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की स्थूलपणा प्रामुख्याने वाढला तर कोलेस्ट्रॉल वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढलं की बीपी होऊ शकतो. स्थूलपणा वाढला डायबिटीस तुम्हाला होऊ शकतो. स्थूलपणा वाढला तुम्हाला थायरॉइडचे प्रॉब्लेम येऊ शकतात. मग तुम्ही याच्याशी झुंजणार की त्याच्याशी झुंजणार. आणि हे जर प्रॉब्लेम एखाद्या बाईला अशा वयामध्ये आले की तिचं अजून फॅमिली कंप्लीट नाही, तिला प्रेग्नन्सी राहणं गरजेचं आहे, अशा याच्यामध्ये ह्या अडचणी येऊ शकतात.